आय एम बिझी, मी व्यस्त आहे, मी कामात आहे, असं उत्तर आपण खूप वेळा आहे. पण असं कधी कोणी म्हणत नाही मी गुंतलेलो आहे, मी अडकलेलो आहे. कारण आमच्या जीवनामध्ये जीवनाचा गुंता एवढा वाढलाय की आम्हाला नेमकी आम्ही व्यस्त आहोत की गुंतलेलो आहोत हेच कळत नाही. पहिली गोष्ट हे महत्वाचं आहे की माणसाने व्यस्त राहणं चांगलं की गुंतणं चांगलं, हा एक सर्वसाधारण प्रश्न आहे. व्यस्त राहणं म्हणजे काय? कामात राहणं. कामामध्ये ज्यावेळेस तुम्ही रमलेले असतात त्याला व्यस्त असं म्हणतात. एखाद्या ठिकाणी रस्ता जो असतो तो पूर्णपणे व्यस्त असतो, पण जेव्हा ट्रॅफिक जाम होते त्याला गुंतागुंत असं म्हणतात. रस्त्याची ट्रॅफिक गुंता होणे, मग गुंतणे हे बंधनात टाकणार आहे. मग गुंतण्याची प्रक्रिया जी आहे ती अपूर्णतेचं काय करते? लक्षण दाखव. आणि मग सद्गुरू आम्हाला सांगता जगामध्ये बहुतेक लोक असं दाखवतात की मी व्यस्त आहे, पण खऱ्या अर्थाने तो गुंतलेला आहे. मग गुंतलेला असणं म्हणजे बंधनात असणं, तृप्त असणं. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात तुम्ही गुंत वाढवताय. आणि गुंतागुंत ही कोणत्या तरी एका बाजूने कधीच नसते, दोन्ही बाजूनेच. तुम्ही म्हणाल सर आता समोरच्याने मला गुंतवून ठेवल्यावर मी कसा मोकळा व्हायचा? दोन हात एकमेकाला बांधलेले, एकाने सोडून दिला दुसरा आपोआप मोकळा होतो. आणि म्हणून तुम्ही जर जीवनामध्ये गुंतागुंत करायची जर सोडून दिली तर तुम्ही जीवनामध्ये आपोआप व्यस्त व्हा. आणि व्यस्त माणूस मस्त असतो, लक्षात ठेवा. म्हणजे हे जी काही आमची गुंतागुंत आहे ना, ही गुंतागुंत अतृप्तीमुळे, अज्ञानामुळे. मग तुम्हाला जर गुंत्यातून बाहेर यायचं असेल ना तर तुम्ही स्वतःला तृप्त करण्याचे मार्ग शोधा. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता आणि त्याच्यामध्ये रमून जाता त्याला म्हणतात व्यस्त असता. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अडकून पडता, तुमची इच्छा नाहीये पण तुम्ही ते करताय, हे व्यस्त नाहीये, हे गुंत नाही. मग मगाशी कोणीतरी विचारलं की गुंतल्याशिवाय तुम्ही त्या गोष्टीला समर्पित कसे होऊ शकता? तुम्हाला कोणी सांगितलं की समर्पित होण्यासाठी गुंतावंच लागतं? कॅशियर एवढी सुंदर हिशोब ठेवतो, एवढी कॅश हाताळतो, पण तो त्या कॅश मध्ये गुंतत नाही. म्हणजे तुम्ही त्या पदावर आहात आणि तुम्ही त्या पदावर नेहमी असूनही तुम्ही काय राहता? त्या पदापासून मुक्त राहता, त्याला व्यस्त म्हणून. जिथं मोह आला, जिथं ममत्व आलं, माझेपणा आलं की गुंतवणूक. जेव्हा अपेक्षा नसताना तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये रमता त्याला व्यस्त राहणं म्हणतात. आणि जेव्हा अपेक्षा असताना तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये रमता त्याला म्हणायचं गुंत. म्हणजे गुंतणं जे आहे ते माणसाला उद्ध्वस्त करतं अशा. आणि म्हणून तुम्ही नेहमी कसे असले पाहिजे? स्वतंत्र असले पाहिजे. मी स्वतंत्र राहण्यासाठी तुम्ही नेहमी निरपेक्ष असले पाहिजे, अपेक्षाच नको काय. आणि मगाशी कोणीतरी विचारलं की सर व्यस्त राहण्यासाठी न गुंतता काय करावं? साधना करावी, कर्मयोगी बनावं. आणि म्हणून व्यस्त जर व्हायचं असेल तर सेवा करा, व्यस्त व्हायचं असेल तर कर्मयोग साधा, व्यस्त राहायचं असेल तर भक्ती करा. तुम्ही जीवनात कुठेही जरी गुंतला, तुम्ही एखाद्या नातं गुंतागुंतीच तयार करता कारण अपेक्षा आहे. तुम्ही एखादं करिअर नोकरी गुंतागुंतीची तयार करता कारण अपेक्षा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये निस्वार्थी भावाने उतरा. काही पण छोटी छोटी गोष्ट सुद्धा निस्वार्थी भावाने करा. हे ईश्वरा तुला ह्या जीवनाचा काय उपयोग करून घेते तो करून घे, मी तुझ्या या महान कार्यासाठी उपलब्ध आहे. बस एवढी जर भावना मनात ठेवून जर केलं तुम्ही नेहमी व्यस्त राहा, तुम्ही कुठेही गुंतणार. आजचं सद्गुरूंनी संदेश दिला की जगातील बहुतेक लोक व्यस्त नाहीत, ते फक्त गुंतलेले आहेत. तर सर माझा प्रश्न असा आहे की व्यस्त राहणं आणि गुंतलं जाणं याच्यामधील मूळ फरक काय आहे? म्हणजे जे मेन आहे ते. कारण सगळे जनरली आपल्याला व्यस्तच दिसतात, की बिझी आहे किंवा काहीतरी कामात आहे. मग ते गुंतलेले कसे आणि व्यस्त कसे हे कसं ओळखायचं? आणि गुंतणं चांगलं की व्यस्त राहणं चांगलं? आपण दैनंदिन जीवनात व्यस्त राहणं आणि गुंतणं हे कसं, आपण आज दैनंदिन गुंतलेलो आहे की व्यस्त हे कसं ओळखायचं? सर माझा प्रश्न असा आहे की आपण न गुंतता एखाद्या गोष्टीमध्ये पूर्ण कसं काय उतरू शकतो? जर आपण पूर्ण त्याच्यामध्ये उतरतोय तर त्याच्याशी गुंतणारच आहे. जर आपण पूर्ण जर समर्पणाने ते जर नाहीच करत आहे, म्हणजे आपण तुम्ही पण सांगता की फार वेळ लागला पाहिजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं. मग ते वेळ जर लागायचा असेल तर तो लागणारच आहे. आणि जर त्याच्यापेक्षा जर वेगळा मार्ग आहे व्यस्त राहण्यासाठी तर मग तो काय आहे? न गुंतता हे आपण त्या सर्व गोष्टींपासून 100% आनंद घेऊ शकतो. ते कसं बघू शकतो? तर जे डिजिटल युग आहे, ते स्मार्टफोन असेल, सोशल मीडिया असेल, ह्याच्यामध्ये गुंतून राहण्याची जी प्रवृत्ती लोकांची ती खूप वाढलेली आहे. तर याच्यावर आपण नियंत्रण कसं मिळवू शकतो? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे कामाचे ठिकाणं असतात, म्हणजे ऑफिस असेल किंवा दुसरं कुठलंही असेल, तिथं अनेक वेळा आपल्याला लोक म्हणजे व्यस्त दिसतात, परंतु त्यांची जी उत्पादकता असते की जी प्रोडक्टिव्हिटी असते ती खूप कमी असते. तर ह्याचे काय कारण असू शकतात किंवा असं का बरं? एखाद्या गोष्टीमध्ये आपण गुंतलोय तर त्यातून बाहेर कसं पडावं? आणि व्यस्त व्हायचे परंतु गुंतलं नाही पाहिजे आपल्या लाईफमध्ये. एखादी गोष्ट करताना गुंतायचं नाही परंतु व्यस्त व्हायचं आहे. तर म्हणजे अटॅच पण व्हायचं आहे. आपण जितकं तुम्ही नेहमी म्हणता की एखाद्या गोष्टीमध्ये पण जितका लवकर अटॅच होतो तितका लवकर डिटॅच पण होता आलं पाहिजे. परंतु आपण एक बोलतो परंतु लाईफमध्ये ते एक प्रॅक्टिकली करणं खूप जड जातं. तर ती गोष्ट अगदी सहजरित्या करण्यासाठी लाईफमध्ये कोणत्या गोष्टी करायला? मित्र हो, आय एम बिझी, मी व्यस्त आहे, मी कामात आहे,
असं उत्तर आपण खूप वेळा ऐकतो. पण असं कधी कोणी म्हणत नाही मी गुंतलेलो आहे, मी अडकलेलो आहे. कारण आमच्या जीवनामध्ये जीवनाचा गुंता एवढा वाढला आहे की आम्हाला नेमके आम्ही व्यस्त आहोत की गुंतलेलो आहोत हेच कळत नाही. आमचं प्रेम आहे की वासना आहे हेच कळत नाही. आमचा अहंकार आहे की स्वाभिमान आहे हेच कळत नाही. म्हणजे दानधर्म करताना सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी लोभाची अपेक्षा असते, तर त्यातून पुण्य मिळावं. पुण्य करता पाप घडे हे जे काही आहे हे विधान आज सर्वांना लागू. दुसऱ्याचं भलं करायला जाऊ, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. पण खरंच तुम्ही दुसऱ्याचं भलं करायला निघाल आपल्याला? तुम्हाला तुमचं तरी भलं कळतंय का? या सगळ्या गुंतागुंतीमध्ये आजचा जो संदेश आहे तो आम्हाला हे सांगतो की गुंत नका. पहिली गोष्ट हे महत्त्वाचं आहे की माणसाने व्यस्त राहणं चांगलं की गुंतणं चांगलं, हा एक सर्वसाधारण प्रश्न आहे. व्यस्त राहणं म्हणजे काय? इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे म्हणजे काय? तिथं असं का नाही इस रूट की सभी लाईने क्या हुई है, गुंती हुई है किसी ने. हां, म्हणजे व्यस्त राहणं म्हणजे काय? कामात राहणं. कामामध्ये ज्यावेळेस तुम्ही रमलेले असतात त्याला व्यस्त असं म्हणतात. तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये, मग ते कामच असेल असं नाही, तुम्ही त्या गोष्टीमध्ये तुमचं तन मन धन अर्पण झालेलं आहे, तुम्ही स्वतःला विसरलेले, देहभान विसरून तुम्ही एखादी गोष्ट करता त्याला म्हणायचं व्यस्त आहे. एखाद्या ठिकाणी रस्ता जो असतो तो पूर्णपणे व्यस्त असतो. आणि जेव्हा ट्रॅफिक जाम होते त्याला गुंतागुंत असं म्हणतात. रस्त्याची ट्रॅफिक गुंता होणे, बरोबर आहे. मग गुंतणे हे बंधनात टाकणार आहे, तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे. एखाद्या माशीला काठावर बसून पाकाचा स्वाद घेणे आवडतं, मधाचा स्वाद घेणे त्या माशीला आवडतं. स्वाद घेण्यामध्ये व्यस्त आहे, चांगली गोष्ट. पण तिचेच पाय जर त्या मधामध्ये किंवा त्या पाकामध्ये जर अडकले तर गुंतात आहे. तीच मध किंवा तो पाक तिच्या शरीराला जेव्हा असा चिकटतो किंवा तिचं आयुष्य धोक्यात. तसंच काहीसं माणसं तो एखाद्या भोगामध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या नात्यामध्ये, एखाद्या ॲशनमध्ये तो जेव्हा व्यस्त होतो, कधी कधी तो त्याच्यामध्ये गुंतून जातो. मग गुंतण्याची प्रक्रिया जी आहे ती अपूर्णतेचं काय करते, लक्षण दाखव. आपण गुंततो, मी गुंतलो असं कधी म्हणतो? एखादा तृप्त माणूस कधी म्हणेल का मी गुंतलो आहे? एखाद्याला पूर्ण तृप्त होईपर्यंत जेव्हा जेवायला मिळतं तो त्या भुकेपासून काय होतो, मुक्त. पण जेव्हा त्याचं अर्धपोटी जेवण होतं किंवा त्याचं जेवणच बाकी आहे तो त्या जेवणाच्या चिंतनामध्ये काय असतो, गुंतलेला असतो. तो तिथं व्यस्त नसतो. एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या कामामध्ये त्याचा शरीर सहभागी आहे पण त्याचं मन मात्र विचार करते, ते कुठेतरी दुसरीकडे गुंतलेलं आहे, किंवा त्या मनामध्ये चलविचार आहे किंवा साशंकता आहे, पूर्णपणे क्लॅरिटी नाही आहे त्याला. शरीर तर व्यस्त आहे पण मन त्याच्यामध्ये सहभागी नाही आहे, भावना कुठेतरी वेगळीच आहे. अशा वेळेस गुंतागुंत तयार. आणि मग सद्गुरू आम्हाला सांगता, आज जगामध्ये बहुतेक लोक असं दाखवतात की मी व्यस्त आहे, पण खऱ्या अर्थाने तो गुंतलेला आहे. मग गुंतलेला असणं म्हणजे बंधनात असणं, अतृप्त असणं. एखादी गोष्ट करताना तुम्ही अतृप्त राहिली, तुम्ही तिच्यामध्ये अडकून पडता. बघा, स्त्री फार हुशार आहे. पाश्चिमात्य देशामधल्या स्त्रिया मूर्ख आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इंग्लंड सगळे कपडे काढून मस्तपैकी अंतर्वस्त्रांवरती त्या बीचवरती उघड्या नागड्या बसतात. टायटॅनिक सारख्या पिक्चरमध्ये, जगामध्ये गाजलेल्या पिक्चरमध्ये तो त्याच्यामधला जो हिरो असतो तो त्या नायिकेचं नग्न अवस्थेमध्ये चित्रीकरण करतो. तो एक चांगला चित्रकार असतो. न्यूडिटी ही
आमच्यासाठी काही नवीन नाही. दिगंबर जो संप्रदाय आहे, जैन मुनी आहे, ते आजही दिगंबर अवस्थेमध्ये करतात, नग्न अवस्थेमध्ये करतात. आमचे नागा साधू नग्न अवस्थेमध्ये करतात. आम्हाला एवढंसं त्या इंद्रियांबद्दल का बरं आकर्षण असावं? छोटेसे शरीराच्या त्या चमड्यावरती आम्हाला एवढं का आकर्षण असतं? कारण ते झाकून जेव्हा ठेवलं जातं ना, त्याच्यामध्ये आकर्षण निर्माण. लहान मुलं नागरिक इकडे तिकडे हिंडतात, आम्हाला त्याच्यामध्ये काही विशेष वाटत नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट झाकून ठेवा, आपण म्हणतो झाकली मूठ 1.25 लाखाची. आलं लक्षात? तर तिकडच्या स्त्रियांनी सगळं उघडं करून टाकलं, त्याच्यामुळे त्या स्त्रियांमध्ये पुरुषांना इंटरेस्टच नाही. तिकडे शारीरिक आकर्षण जेवढं असायला पाहिजे तेवढं नाही आहे. तुमच्या आजूबाजूनी सुंदर स्त्रिया जरी चालल्या किंवा त्या बीचवरतीने एखाद्या पुलावरती जर त्या स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये असतील किंवा त्या उन्हाचा ते आनंद येत असतील, कोणी त्यांच्याकडे डोंकून नाही पडणार. आपल्याकडे गोव्याला आपली माणसं जातात ते सौंदर्य पाहण्यासाठी जातात. ही विकृती आहे. का? आपल्याकडे स्त्रिया खूप हुशार आहे, त्यांनी सगळं झाकून ठेवलेलं आहे. आपली संस्कृती फार सुंदर आहे. त्यांनी स्त्रीकडचं जे आकर्षण आहे ते अतिशय टिकून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये संस्कृती आणि संस्कार पण आहे. मग उघडं करणं योग्य की ते झाकून ठेवणं योग्य, हा मुद्दा इथे नाही आहे. मुद्दा काय आहे? गुंतवून ठेवण्याची एक चांगली काय आहे प्रक्रिया आहे. का? कारण पुरुष हा चंचल आहे. पुरुषाचा स्वभाव हा चंचल असल्यामुळे त्याला कुठेतरी काय पाहिजे? मर्यादा पाहिजे. म्हणून त्याचं लग्न केलं जातं आणि म्हणून तो एकाच स्त्रीमध्ये गुंतून राहावा, तो तिथेच व्यस्त राहावा. मग या समाजाची व्यवस्था काय राहील? चांगली राहील, सभ्य राहील, समाज विस्कळीत होणार नाही. तुमचे जे वंश आहेत ते बुडणार नाही. जसं आम्ही एखाद्या पिकाचा वंश, त्याची व्हरायटी, त्याची जात आम्ही संवर्ग काय करतो, प्रजाती त्याची आम्ही टिकून ठेवायचा प्रयत्न करतो, तसं मनुष्याचे देखील विविध भागातील विविध वंश, विविध प्रजाती ह्या टिकवणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक भागातील मनुष्यांची वैशिष्ट्ये वेगळे, त्यांच्या शरीराचे आकार, त्यांच्या शरीराची ठेवण, या सगळ्या गोष्टींमध्ये एक नाविन्य, एक विशेषत्व आहे. आम्ही ते विशेषत्व घालतो. आम्ही आंब्यावर सफरचंदाचा आणि सफरचंदावर आंब्याचा संकर करून आम्ही जर आंबेही ठेवले आणि जर सफरचंदही ठेवले. म्हणजे संकरीकरणाने निसर्गाने तयार केलेले जे वंश आहे ते काय केले? नासवले. बरोबर आहे. 2 वेगवेगळे व्हिडिओ एडिटिंग करून एकमेकांमध्ये मिक्स करायचे, ही चांगली प्रक्रिया आहे का? तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काय हासिल आहे? 2 वेगवेगळे व्हिडिओ आपण बघतो ना कधी कधी, त्या हिरो हिरोईनच्या डोक्यावरती राजकारण्यांचे चेहरे असे लावले जातात आणि ते डान्स करताना दाखवले जातात. ते वेगवेगळ्या प्रकारे त्याचे ॲनिमेशन आपण करतो. मनोरंजनापुरतं ठीक आहे, पण जीवनामध्ये जेव्हा तुम्ही ते उतरवाल तेव्हा तुमचं जीवन मात्र एक मनोरंजनाचा भाग होऊन लोकांसाठी, समाजासाठी, प्रकृतीसाठी. आणि म्हणून सगळे म्हणतात तुम्ही गुंत वाढवताय. तुम्ही जीवनाच्या क्लॅरिटी का जायला पाहिजे की गुंतागुंती का? तुम्ही गुंतागुंतीकडूनच आलेला आहात. मला सांगा, एक जनावर जे असतं ते गुंतागुंतीने भरलेलं असतं. तुम्हाला कधी एखाद्या जनावराची भाषा सहजासहजी कळते का? हॅलो, कळते का? एखाद्या चिंपांजी तुमच्यासमोर बसलेला आहे, आता पुढच्या क्षणी तो तुमच्या कानामागं वाजवणार आहे का तुमची पप्पी घेणार आहे, तुम्हाला काय माहिती ना? एखादं जनावर आहे, त्याच्या जवळ तुम्ही जाऊन बसले, मग ते तुमचं डोकं चाटणार आहे का डोकं फोडणार आहे, तुम्हाला काय माहिती? तुम्ही नाही सांगू शकत. की तुम्ही तज्ज्ञ असायला, मी तज्ज्ञ असल्यानंतरही अनपेक्षितपणे काय घडेल तुम्ही सांगू शकत नाही. गुंतागुंतीचं आहे त्यांचं जीवन. माणसाचं जीवन त्या तुलनेमध्ये काय आहे थोडंसं स्पष्ट आहे, थोडंसं क्लिअर आहे. आपण पाहिल्यावर ओळखू शकतो ना, हे आपल्या घरातलंच आहे, काय चिंता करायचं काय. हा अनोखी ॲटम दिसतो. पुण्या गावाचं आलं पाखर, बसलंय डौलात आणि खुदू खुदू हसतंय निरालात. त्या गाण्याचा अभिप्रेत धास्त काही असो, पण अशी पाखरं येते आणि जाती आणि स्मृती ठेवून जाती. का ठेवता तुम्ही स्मृतीत?
मला सांगा, जो कॅनव्हास कोरा होतो तो चित्र काढण्यासाठी चांगला की जो कायमचा फिक्स होऊन जातो, परमनंट पेंट होऊन जातो तो चांगला? कॅनव्हास नेहमी काय झाला पाहिजे, विविध रंग काढण्यासाठी काय झाला पाहिजे, उपलब्ध असलं पाहिजे. तुमचं भांडं हे नवनवीन व्यंजनं शिजवण्यासाठी नेहमी काय असलं पाहिजे, उपलब्ध असलं पाहिजे. त्याला जर त्याच्यामध्ये जर वांग्याची भाजी शिजवली तर त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी शिजवली तरी वांग्याचाच वास येतो. किसन त्याच्यामध्ये कारलं शिजवलं की वांग्या बटाट्याचा वास येतो. असं जर असेल तर तुमचं जीवन गुंतागुंतीचं होऊन जाईल. आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये शारीरिक स्तरावर असो, मानसिक स्तरावर असो, बौद्धिक स्तरावर असो, भावनिक स्तरावर असो, गुंतागुंत. आमच्या परंपरेमध्ये, सृष्टीमध्ये सांगितलं की कुठल्या तरी एकाच ठिकाणचा आणि एकाच व्यक्तीच्या हातचा आहार खाल्ला पाहिजे. म्हणून परिवाराची सिस्टीम आमच्याकडे, बरोबर आहे. कुठल्या तरी एकाच व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध ठेवले पाहिजे, कारण शरीराच्या स्मृतीचा प्रश्न आहे. तुम्ही जर अनेक ठिकाणचा आहार जर खाल्ला तर तुमचं पोट बिघडणार. तुम्ही अनेक शरीरांबरोबर जर संबंध ठेवले तर तुमच्या जीवन तुमचं उद्ध्वस्त होणार. मानसिक स्तरावर तुम्ही कायम भरकटलेले राहणार. तुमचं शरीर काहीतरी वेगळी मागणी करणार आणि मन मात्र वेगळी मागणी. तुम्ही जर 4 नंबर घेऊन ठेवले तुमचे तर समोरच्याने कशावर फोन करायचं का? मग तुमची जर महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी सांगायची असेल तरी कोणत्यावर नंबरवर फोन करायचे? म्हणून माणसाचा एक आणि एकच किंवा फार तर 2 नंबर असा. तुम्ही ज्यांच्यासाठी सदैव उपलब्ध राहू शकाल अशाच गोष्टी तुम्ही तुमच्या आजूबाजूला बाळगल्या. तुम्ही अतृप्त राहाल किंवा अतृप्त ठेवाल दुसऱ्या. तुम्ही अतृप्त राहिले तरी तुम्ही गुंतून जात आणि समोरच्याला जरी अतृप्त ठेवलं तरी तुम्ही गुंतून जात. तो तुम्हाला गुंतून ठेवू. लोक कोर्ट कचेऱ्या का करतात? गुंतागुंतीमुळे तर करतात. तुझी जमीन इकडे सरकली, माझी जमीन इकडे सरकली, तू मला असं बोलला आणि मी तुला असं बोललो, आपलं असं ठरलं होतं तू असं केलं. हे सगळं असंच आहे ना, गुंतागुंत आहे. आणि गुंतागुंत ही कोणत्या तरी एका बाजूने कधीच नसते, दोन्ही बाजूनेच. तुम्ही म्हणाल सर आता समोरच्याने मला गुंतवून ठेवल्यावर मी कसा मोकळा व्हायचा? 2 हात एकमेकाला बांधलेले, एकाने सोडून दिला दुसरा आपोआप मोकळा हो. धरायचं तुम्ही आणि त्याला म्हणायचं सोड. ही असली गुंतागुंत तुम्हाला आयुष्यभर सुटणार नाही, बरोबर आहे. राग म्हणत तुम्ही धरलेला आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामुळे मला राग येतो. हां, असं म्हणतात जर पेटवायला काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा विझून जातं. तुमच्याकडे जर राग शिल्लक नसेल, तुमच्याकडे राग येण्याची भावना शिल्लक नसेल, तुमचं रागावर नियंत्रण असेल तर समोरच्याने कितीतरी कारण निर्माण केलं, तुम्ही का रागवाल? तुम्हाला माहिती आहे रागावल्यावर माझ्याच शरीरामध्ये विष तयार होतं. रागावल्यावर माझं शरीर चंचल होतं, उद्विग्न होतं, तापतं. म्हणून माझ्या भावना उत्तेजित होतात, माझा स्वतःवरचं नियंत्रण ठेवतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, म्हणून तर म्हणतात दुसऱ्याच्या चुकांसाठी स्वतःला शिक्षा देणे म्हणजे राग. चुका करतो दुसरा आणि शिक्षा मात्र आपण स्वतःला करतो. तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस प्रभू श्री रामचंद्रांनी बाण निशाणा केला बाणाचा आणि त्यांच्या धनुष्यावर त्यांनी बाण ताणला किंवा समुद्र लगेच शरण आला. म्हणे भगवान ईश्वरा, हे प्रभू माफ करा, यायला उशीर झाला, माझी काय बिशात, मी तुमच्यासाठी रस्ता करून द्यायला तयार आहे, पण हा बाण सोडू नका. लाखो करोडो जीवसृष्टींचा नाश होत माझ्यासाठी नाही, त्या जीवसृष्टीसाठी, तुम्ही निर्माण केलेल्या जीवसृष्टीसाठी, तुम्ही ज्यांचं पालन पोषण करता त्यांच्यासाठी तरी हा बाण माझ्यावर सोडू नका. मग प्रभू श्री रामचंद्र म्हटले तर एकदा प्रत्यंचेवर बाण चढवला की तो परत भारतामध्ये जात नसतो. गेलेला शब्द आणि सुटलेला बाण
परत येत नसतो, लक्षात ठेव. मग तो बाण सोडायचा ते. मग सांगितलं अशा ठिकाणी एक जंगल आहे आणि तिथे एक राक्षस आहे आणि तिथं तो बाण सोडा. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, वार जर खाली केला तर ज्याने वार केला ना त्याच्यावर आघात हो. बघा लक्षात ठेव, जर समोरच्यावर जर वार नाही झाला तो वार फिरून परत स्वतःवर येतो. गुंतागुंत ही दोन्ही बाजूनी असते, एकतर्फी नसते. आणि म्हणून तुम्ही जर जीवनामध्ये गुंतागुंत करायची जर सोडून दिली तर तुम्ही जीवनामध्ये आपोआप व्यस्त व्हा. आणि व्यस्त माणूस मस्त असतो, लक्षात ठेव. जो व्यस्त असतो ना तो मस्त असतो, आणि जो चिंतामध्ये असतो ना तो गस्त घालत असतो सारखं. मध्ये तिजोरीत काहीच नाही, हा बाहेर गस्त घाल. तिजोरी केव्हाच लुटून नेलेली आहे, मागच्या दरवाजाने, हा पुढच्या दरवाजावर गस्त घाल. साम्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, एखादा मनुष्य दलदलीमध्ये फसलेला आहे, तो त्याच्यातून आपलं शरीर सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तो व्यस्त आहे का गुंतलेला आहे? हॅलो, हां, तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतोय, तो व्यस्त आहे का गुंतलेला? तो गुंतलेला. एखादा माणूस पाणी पिण्यासाठी तलावावर गेला आणि त्या तलावामध्ये पाय घसरून पडला, तो आता बुडतोय, तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, तो व्यस्त आहे की तो गुंतलेला आहे? गुंतलेला. तसं एखाद्या नात्यामध्ये आपण प्रेम शोधायला जातो आणि त्याच्यामध्ये घसरून पडतो आणि तिथं गुंतून पडतो. मग तेव्हा तडफडतो बाहेर येण्यासाठी. तेव्हाच पाण्यामध्ये एक कमळाचं फूल दिसतं आणि ते पाहावंसं वाटतं, गोड छान वाटतं, परत कळतं अरे आपण बुडू, मग परत वाचायचा प्रयत्न. की कोण अचानक मधून एक बदक येतो, छान छान आपल्याबरोबर आवाज काढून दाखवतो, अरे छान वाटतं या पाण्यामध्ये थोडा वेळ, परत थोड्या वेळाने कळतं अरे आपल्याला मरू राहिलो, आपण मरू राहिलो, वाचवा. म्हणजे हे जी काही आमची गुंतागुंत आहे ना, ही गुंतागुंत अतृप्तीमुळे, अज्ञानामुळे. मग तुम्हाला जर गुंत्यातून बाहेर यायचं असेल ना तर तुम्ही स्वतःला तृप्त करण्याचे मार्ग शोध. दुसऱ्याला बंधनात टाकण्याचा जो प्रयत्न तुमचा आहे तोच तुम्हाला गुंतवतो, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला दुसऱ्याकडनं अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा तुम्हाला गुंतवतात. दुसरा ती व्यक्ती असेल, ती संस्था असेल, ती परिस्थिती असेल, ती प्रकृती असेल, देव असेल, काही पण असेल, तुमच्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या तर ते देवस्थान लगेच जागृत होऊन जातं, आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण जर नाही झाल्या तर त्या देवस्थानात ताकद संपून जाते. म्हणजे काय खरं नाही, देवाचं सगळा भ्रमाचा पोपा आहे. सर्व ठिकाणी जे काही ईश्वर तत्व आहे किंवा जे काही जीवन आहे ते सर्व तुमच्यावर अवलंबून आहे, हेच आम्हाला कळत नाही. हमसे हे जमाना हम जमाने से नाही, असं जीवन ज्याचं आहे ते मुक्त आहे. आणि मुक्त जीवन हे व्यस्त असतं. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता आणि त्याच्यामध्ये रमून जाता त्याला म्हणतात व्यस्त असतं. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अडकून पडता, तुमची इच्छा नाही आहे पण तुम्ही ते करताय, हे व्यस्त नाही आहे, हे गुंत नाही. मग तुमच्या इच्छेसाठी असो, इच्छेनुसार असो किंवा इच्छेच्या विरुद्ध असो, तुमचं गुंतणं हे तुमच्या मनाप्रमाणे पण असू शकतं आणि मनाच्या विरुद्ध पण असू शकतं. मनाच्या इच्छेनुसार जरी गुंतणं असेल तरी ते सुद्धा व्यस्तता नाही आहे. मी ते आवड आणि नावडीचा काही संबंधच नाही. गरज काय, जो गरज ओळखून जगतो तो व्यस्त असतो, आणि जो आवड आणि नावड पाहतो तो गुंतलेला असतो. कारण आज असलेली तुमची आवड काही दिवसामध्ये नावड होणार आहे. आवड कधी आयुष्यभर आवड राहत नाही. तुमची एखादी आवड लहानपणी होती ना, अजूनही आहे, मला सांगा बरं. काही काही बरोबर म्हणतं मला लहानपणी नावडं हिंडायला फार आवड, मग आता का नाही आवडत? आता काय इन्फेक्शन होतं का? दिगंबर मुनी तर म्हातारपणापर्यंत मरेपर्यंतच नागरी असतात. काय नागा साधू आहे ना, पण नागा साधू म्हणजे सोपं आहे का? नाही. त्याला तेवढ्या तपश्चर्येतून, तेवढ्या साधनेतून, तेवढ्या घोर अशा कष्टांतून जावं लागतं, वेदनेतून जावं लागतं. हठयोग करतात, हट्टी बनतात. काहींनी आयुष्यभर हात वर करून ठेवले, ते काहींनी आयुष्यभर एकच पायावर उभे राहिले. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की या जीवाला या शरीरापासून मुक्त करणं, मग ती त्याला वैतागून का होईना किंवा त्याच्यातून तृप्त होऊन का होईना, या दोन्ही प्रकाराने मुक्त होणं
हे व्यस्ततेचं लक्षण आणि त्याच्यामध्ये गुंतून पडणं. मला सांगा, आपण एखाद्या नवीन माणसाशी ओळखतो. आता इथे बसलेल्या प्रत्येकाला किंवा समोर ऐकणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की एखाद्या समजा तरुण मुलगा असेल तर माझी एखाद्या चांगल्या सुंदर मुलीशी ओळख व्हावी. एखादी मुलगी असेल त्याला वाटतं एखाद्या माझ्या कर्तृत्वान आणि एकदम असा मोठ्या उच्च पदावर काम करणाऱ्या मुलाशी, सुंदर स्मार्ट मुलाशी माझी ओळख होऊन वाटतं ना. सामान्य माणूस असेल त्याला वाटतं माझी एखाद्या श्रीमंत माणसाशी ओळख हो. एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस असेल त्याला वाटतं माझी एखाद्या PIशी चांगली दोस्ती व्हावी. वाटतं ना. परंतु तुमचं हे वाटणंच तुम्हाला गुंतवून ठेव. जर झालीच ओळख, जोपर्यंत ओळख नाही तोपर्यंत तरी ठीक आहे, पण ओळख झाल्यावर अवघड परिस्थिती सुरू. मला इमानदारीने सांगा, माणसं लग्न झाल्यावरती जास्त व्यस्त असतं की लग्नाच्या अगोदर? सांगा. लग्नाच्या अगोदर. लग्नानंतर ते व्यस्त नसतात, त्यांच्याकडे वेळ बिलकुल नसतो, पण ती गुंतलेली असतात. आणा त्यांच्या मागे लागलेला असतो. आणा 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 भाजी आणा, पीठ आणा, पीठ आणा, दळून आणा, बाजार आणा, आहे की नाही? सगळं आणा द्या. आणा. थिएटरची तिकीटं आणा, आहे की नाही? जम्मू काश्मीरच्या टूरचे पॅकेज आणा. आणा फार सोपा नाही. तो म्हणतो एवढी मोठी किंमत पोजावी लागेल, मला माहिती नव्हतं आज. आणि माहिती असं तू काय तीर मारला असतं. बरोबर आहे मित्रांनो. ही गुंतागुंत जी आहे, विवाह बंधन शब्द आहे त्याच्यामध्ये. बंधन जिथे आलं किंवा गुंतन आलं, अशा जिथं बंधन आहे तिथं गुंतन आहे. मग मगाशी कोणीतरी विचारलं की गुंतल्याशिवाय तुम्ही त्या गोष्टीला समर्पित कसे होऊ शकता? तुम्हाला कोणी सांगितलं की समर्पित होण्यासाठी गुंतावंच लागतं? कॅशियर एवढी सुंदर हिशोब ठेवतो, एवढी कॅश हाताळतो, पण तो त्या कॅशमध्ये गुंतत नाही. जेवढी तुम्ही आयुष्यात पहिली नसेल तेवढी कॅश तर तो दररोज हाताळतो. हॅलो. त्याच्या ताब्यात असते ती तिजोरी. त्याच्यात गुंतत आणि गुंतला तर त्याचं काय होईल? झेडपी नावाचा मराठीमध्ये पिक्चर आहे जुना. एका झेडपीच्या क्लर्कने लाखो रुपयाचा घोटाळा केला होता. फक्त चेकमध्ये तो बदल करायचा. जिथं 10,000 विड्रॉल आहे तिथं 1,00,000 विड्रॉल करायचं आणि 90,000 रुपये काढून द्यायचं. असा तो त्यावेळेस करत होता 30 वर्षात. तुम्हाला स्टॅम्प पेपर घोटाळा माहीत असेल, LD. म्हणजे तुम्ही त्या पदावर आहात आणि तुम्ही त्या पदावर नेहमी असूनही तुम्ही काय राहता, त्या पदापासून मुक्त राहता. त्याला व्यस्त म्हणणं. बरोबर आहे ना? स्वयंपाक जो असतो तो एवढ्या हजारो लोकांचा रोज वेगवेगळ्या व्यंजनांचा स्वयंपाक करतो, पण त्याचं मन कुठल्याही पदार्थामध्ये गुंतत नाही. त्याचं मन जर गुंतायला लागलं तर तुम्हाला पुढच्या काही महिन्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये सापडेल, ॲडमिट केअर. हॅलो. कळते का तुम्हाला? म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यस्त राहू शकता. समजा एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये एखादी स्त्री कामाला असते, साड्या दाखवण्यासाठी, कपडे दाखवण्यासाठी. तर ती तिच्या हाताकडून रोज शेकडो साड्या येतात जातात. त्याची घडी केली जाते, ट्रायल केली जाते, पण ती कुठल्या साडीमध्ये गुंतत नाही. म्हणून ती चांगल्या प्रकारे काय करते, तिचं काम करते, व्यस्त असते. पण आम्ही एक दिवस जातो, अख्ख्या दुकानात गुंतून बसतो. बरं तेवढे पुरतं भागत नाही, घरी आल्यावर सुद्धा 4 जणींना सांगतो, अगं बाई त्या अमक्या दुकानामध्ये पैठणी फार भेटते बाई. हां. आणि इकडं नंबरच्या कप्प्यावर पर कप्पा सांगते, तुला पैसे कमी आहे, हां माझे थोडे घेऊन जा, पण घेऊनच ये. किती गुंतले. तुमचं तर झालंच आहे, तुम्ही दुसऱ्यांना पण रंगू राहिले. हां. पण रंगायचं तिथं ईश्वराच्या रंगात रंगा ना, कामाच्या रंगात रंगा, सेवेच्या रंगात रंगा, भक्तीच्या रंगात रंगा. तुम्हाला तुमच्या अंगावर शिंपडावंच जर वाटलं तर सुगंधित द्रव्य शिंपडा. दुर्गंध कुठला शिंपडत आहे अंगावर, आलं लक्षामध्ये. आणि म्हणून माया, मोह, क्रोध, लोभ, मत्सर हे जे षडरिपू आहे, या षडरिपूंबरोबर तुम्ही जर व्यस्त असाल तर तुम्ही गुंतलेले.
आलं लक्षामध्ये. मग आता प्रश्न असा येतो की याच्यामध्ये तुम्हाला गुंतण्याची गरजच नाही आहे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत सहभागी व्हायचं आहे, मला सांगा, जेव्हा तुमचा घरचा कार्यक्रम असतो आणि जेव्हा तुम्ही वाढायला जाता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये गुंतलेले असता का व्यस्त असता? गुंतलेले असता. अजूनही तुम्ही गडबडच करता. घरचा आहे, अरे हे नीट वाट, कष्टाने आणलंय ती काय फुकट आहे का? तर मेहनत करावं लागते बाबा. हे तेल जपून टाक, खाणारा हे पत्रवडीमध्ये उष्ट टाकू नको, वाढणाऱ्याला हे विचारून वाढ. खरे की नाही? 2 वेळा हेलपटा झाला तरी चालेल, पण थोडंच वाढ. बरोबर आहे? तेच जेव्हा तुम्ही एखाद्या भंडाराच्या कार्यक्रमामध्ये जाता आणि तिला जेव्हा वाढता, हे घे रे, हा खाय रे, तुला कधी खायला मिळालं काय? अच्छा, उरलेली वाढून उरलेली ती टोकरी आहे की कुठे पडलेली असते. ओके, सांडलं तर काही घेणं नसतं. कोण किती वाढतोय, कोण किती उष्ट टाकतंय, काही घेणं नसतं. इथं तुम्ही काय व्यस्त आहे. जिथं मोह आला, जिथं ममत्व आलं, माझेपणा आलं, की गुंतवणूक, की गुंतागुंत. आणि म्हणून माणसाने गुंतागुंत नाही केलं जीवनामध्ये. माणसं काय करता? पॉझिटिव्हनेस. लोक हल्ली, मला मोठं आश्चर्य होतं जेव्हा तुम्ही असं म्हणता की एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह झाली का तो प्रेमात पडला. एवढी मूर्ख व्याख्या आजपर्यंत मी कुठे पाहिली नाही. एखाद्याचा मालक बनण्याचा तुम्ही जर प्रयत्न करता ना, तेव्हा तुम्ही कदाचित त्याचा पती किंवा पत्नी बनण्याचा प्रयत्न करता. हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये प्रेमाचा कुठेही संबंध नाही. एका पतीला आणि एका पत्नीला हे दोघं बी एकमेकाच्या प्रॉपर्टी वाटतात. हे लक्षात ठेवा. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. ते सुंदर नातं होऊ शकतं. बरोबर आहे? आणि म्हणून जेव्हा तुम्ही शरीराच्या लेवलला जेव्हा तुम्ही गुंतलेले असतात तेव्हा तुम्ही खूप पॉझिटिव्ह. बस ते शरीर माझ्यासाठीच आहे. पुरातन काळामध्ये फार घाणेरडी गोष्ट आहे, परंतु तुम्हाला माहिती असणार आहे, या राण्या असायच्या, या एकदम खुंखार असे हे जे राजे होते, हिंस्र स्वभावाचे, त्यांनी अंतर्वस्त्रांना कुलूप लावण्याची व्यवस्था केली. किती घाणेरडी गोष्ट आहे, पण ही सत्य आहे. त्याचे अवशेष आजही अनेक वस्तू संग्रहालयामध्ये तुम्हाला पाश्चात्य देशांमध्ये, रोम संस्कृतीमध्ये, इराकमध्ये बघायला मिळेल. थोडक्यात मला सांगायचं काय आहे की तुम्ही त्या शरीराच्या स्तरावरतीच जीवनाला जेव्हा बघता तेव्हा तुम्ही गुंतूनच जाणार. शरीर गुंतवल्याशिवाय त्याला तृप्ती मिळत नाही, त्याला समाधान मिळत नाही. मी भावना ही मुक्त करायला बघते, मन हे मोकळं आकाशामध्ये उडायला बघतं. माझ्या लक्षामध्ये. आणि म्हणून जीवनामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, गुंतागुंत तयार होण्याचं कारणच आहे अज्ञान. शरीराला मी समजणं, शरीराला जीवन समजणं. एखाद्याला शरीराच्या पातळीवरती जर एखादी गोष्ट नाही मिळाली, मग ते अन्न असेल, पाणी असेल, भोग असेल, काही पण असेल, कपडे असतील. तुम्ही पहिले लहानपणी कपड्यावरून तुम्ही किंवा मुलं कशी आढळतात मी पहिल्याच बा, ज्याचे नवे कपडे आले त्याचे फाळून तोडून टाक. पण चांगलं 9वी 10वीला येईपर्यंत आपल्याला अक्कल येत नव्हतं, माझ्यापेक्षा तिला भारी का किंवा त्याला चांगला का. हां, आपला चांगला कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न नाही, त्याचा खराब कसा करता येईल. कळतंय का तुम्हाला? जेवढं तुमचं का अज्ञान आहे तेवढं तुम्ही जास्त गुंतलेले असता. एखादी व्यक्ती आपल्या जीवनातून निघून गेली, त्याचा अंत झाला, देहांत झाल्यानंतर माणसं बघा किती मोठमोठ्याने आक्रोश करतात, जणू काही पुढच्या क्षणी हे पण प्राण सोडतात काय. परंतु ते सगळं नाटक राहत. काही दिवसामध्येच ते मस्त खायला प्यायला कपडे घालायला हिंडायला लागतात. का मग काही लक्षातही राहत नाही का असं झालं. त्यांना आठवण कधी, अरे तुमच्या आत्ताच गेले नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, ते शरीराच्या स्तरावर तुम्ही तुमचं अस्तित्व ज्यावेळेस सांभाळता
नाती सांभाळता, तुमचं जीवन त्या स्तरावर तुम्ही अनुभवता, तेव्हा तुम्ही गुंतूनच जाणार, त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. शरीराच्या स्तरावर जगणं म्हणजे गुंतूनच आहे. मग तुम्ही तुमचे स्तर जीवनाचा थोडा उच्च केला पाहिजे, मनाच्या स्तरावर गेले पाहिजे, तिथून भावनेच्या स्तरावर गेले, या तिघांतून मुक्त झाले पाहिजे. जेव्हा या तिघांतून मुक्त होऊन तुम्ही कर्मरत होता त्याला म्हणायचं व्यस्त आहे. जेव्हा अपेक्षा नसताना तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये रमता त्याला व्यस्त राहणं म्हणतात, आणि जेव्हा अपेक्षा असताना तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये रमता त्याला म्हणायचं गुंत. काही अपेक्षा नाही. राग आला तो राग सुद्धा अपेक्षेने नाही आहे, तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी आहे. वासना निर्माण झाली ती पण दुसऱ्याच्या कल्याणासाठी आहे. हे फार उच्च लेवलची गोष्ट आहे, ती आपल्याला कळली एवढं सोपं नाही. कळलं? त्याच्यामुळे तुम्ही जे मगाशी मला म्हटलात की सर जीवनामध्ये व्यस्त तुम्ही गुंतवल्याशिवाय व्यस्तच राहू शकत नाही, तर मुळात इथे असं आहे, प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्या गेली. ईश्वर सगळ्यांमध्ये आहे पण तो अलिप्त आहे, तो काहीच भोगत नाही. बघा, ह्याच्यामध्ये वीज आहे पण ती पंख्याबरोबर फिरत नाही, ना ती थंड होते ना ती गरम होते. फ्रीजमध्ये गेल्यावरती काही थंड नाही होत, किंवा हीटरमध्ये गेल्यावरती काही गरम नाही होत. ती जशी आहे तशीच आहे. तर प्रत्येकाची चेतना जी आहे ती स्थिर आहे, जे तुम्ही आहात. परंतु आम्ही शरीराच्या स्तरावर विचार करतो म्हणून आम्ही काय होतो, त्याच्यामध्ये काय होतो, अडकूनतो, अपेक्षा कर. आणि म्हणून तुम्ही सहज कुठलेही बघा, साधू संत सगळ्यांमध्ये सहभागी असतात. ईश्वराने अवतार घेतले असं आम्ही म्हणतो. अवतार घेतले म्हणजे ते लीला करतात असं आम्ही ऐकलेलं आहे. हॅलो, काय करतात? रामलीला, कृष्णलीला, शिवलीला. शिवलीला मृतमुक्त वरती आई ऐका. लीला काय म्हटलेलं, खेळ आहे तो. मला सांगा, तुम्ही लहान मुलाबरोबर जेव्हा खेळता तेव्हा तुम्ही त्यांनी असं डिशून केलं का तुम्ही 4-5 गोळा मावे खात? खरंच असतं का असं? त्याची जो ठोसा येतो एवढा पॉवरफुल असतो नाही. तुम्ही गोळाडोळ्या खाता त्याच्यासाठी ते सत्य आहे, पण तुमच्यासाठी ते काय आहे, खेळ आहे. नाटक. ही जी दिव्यदर्शी लोक असतात, हे साधू संत असतात, किंवा जी काही ही दैवी शक्ती असलेली जी लोक असतात ती सांसारिक जीवनामध्ये असतात, पण त्याच्यामध्ये ती गुंतत नाही. ती सर्वांच्या प्रेमात पडतात, सर्व त्यांच्या प्रेमात पडतात, पण ते सर्वांपासून अलिप्त राहतात. जो जाईल त्याला ते त्याचेच वाटतं. मग आता याच्यामध्ये मी जो ढोंगी आहे त्याच्यामध्ये फरक करणं तुम्हाला फार अवघड आहे. त्यासाठी तुम्हालासुद्धा निरपेक्ष व्हावं आहे, तुम्हालासुद्धा वासनामुक्त व्हावं आहे. तुम्हाला दिसलं पाहिजे माझ्यामध्ये राग उठतोय, तुम्हाला दिसलं पाहिजे माझ्यामध्ये वासना उठते, तुम्हाला दिसलं पाहिजे माझ्यामध्ये इच्छा उठते. मग ती इच्छा सात्विक आहे का तामसिक आहे, कशी आहे, ती मला कशी खेळवते, मला कशी आकर्षित करते, ती माझ्या जीवनावर, माझ्या शरीरावर, मनावर, माझ्या भावनांवर कसा परिणाम करते, माझी ऊर्जा घोषित करते का, हे मी बघू शकलो पहिली. आता माझी आता मला हे कळलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे ती. आत्ता मला राग येतो हे तुला कळतंय म्हणजे तू तो राग नियंत्रितसुद्धा करू शकतो. तू तुझ्या रागाचा मालक असला पाहिजे. तुझी सटकली तरी तुझ्या मर्जीने सटकली पाहिजे. कुणीतरी टिकून मला सांगा, तुमच्या हातात बंदूक आहे बघा बरं का, गंमत. राग नावाची बंदूक तुमच्या हातात आहे आणि ट्रिगर समोरचा दाबतोय. हॅलो, त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? हे पोट तुमचं आहे आणि समोरचं ठरवतो तुम्हाला भूक कधी लागली पाहिजे. रेस्टॉरंटवाला असं पब्लिकेशन करून ठेवतो, हे जाहिरातीवाले अशी जाहिरात करतात की तुम्हाला भूकच लागते. खाण्यात पोटामध्ये जागा नाही, तर तुम्हाला भूक कशी लावायची हे त्यांना माहीत आहे. तुम्हाला विकत घ्यायला एखादी वस्तू कशी लावायची हे त्यांना माहीत झालं आहे. तुम्हाला असं वाटतं की तुमचं जीवन तुमच्या हातात आहे. अजिबात नाही. मार्केटिंगवाल्यांनी तुमचं जीवन हायजॅक करून ठेवलं. तुम्ही गुंतले आहे त्यांच्यामुळे. पूर्वीच्या काळी काही पुरुष एखाद्या नर्तकीच्या आहारी जायचे. हां, आहे की नाही? पिंजरा पिक्चर बघा तुम्ही जरा जुन्या काळात आहे की नाही. एक शिक्षक जसा एखाद्या नर्तकीच्या प्रेमात पडतो आणि सगळं जीवन उद्ध्वस्त करून टाकतो.
गुंतणार तो तिच्यामध्ये. म्हणजे गुंतणं जे आहे ते माणसाला उद्ध्वस्त करतं अशा. आणि म्हणून तुम्ही नेहमी कसे असले पाहिजे, स्वतंत्र असले पाहिजे. मी स्वतंत्र राहण्यासाठी तुम्ही नेहमी निरपेक्ष असले, अपेक्षाच नको काय. अपेक्षा न करता सहभागी व्हा. आपलं समस्या काय माहिती का, आपण सहभागी झालो तो भरपूर अपेक्षा असते आणि सहभागी नाही झालो का मग आपल्याला अपेक्षा काय. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सहभागी पण व्हायचं आहे, शामिल हो ना, लेकिन उलझना नाही. कोणाबरोबर पण सहभागी हो, काही समस्या नाही आहे. मी नेहमी गमतीने सांगतो, कोणाबरोबर जरी एखादा मुलगा आहे एखादी मुलगी आहे, दोघांची दोस्ती झाली, काही समस्या नाही आहे, काहीच वाईट नाही आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही आयुष्यभर एकमेकाची साथ देण्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत शरीराला हात नाही लावून द्यायचं. तुमची दोस्ती प्युअर आणि शुद्ध राहणार जर टिकली तर. म्हणजे असे जे मर्यादा आहे, समजा एखादं कर्म करताना, एखादं कार्य करत असताना तुम्ही त्या कार्यातून मिळणारा पगार मला किती मिळतोय ह्याच्याकडं एक 4 वर्ष 5 वर्ष लक्षच द्यायचं नाही. पूर्णपणे समर्पित होऊन त्याचं होऊन जायचं आणि 5 वर्षांनी विचार करायचा नाही आपण मी काय मिळवलं. एक विशिष्ट मर्यादा आपण स्वतःला घातली पाहिजे. तिथपर्यंत आपण त्याच्यामध्ये तनमन धनाने काय झालं पाहिजे, समर्पित झालं पाहिजे. मग तुम्ही जे बाहेर पडाल ना, एक तेजस्वी व्यक्ती होऊन बाहेर, तुमच्यामध्ये कौशल्यांची खाण निर्माण. तुम्ही व्यस्त कसं राहायचं हे शिका, न गुंतता. बरोबर आहे ना. आणि मगाशी कोणीतरी विचारलं की सर व्यस्त राहण्यासाठी न गुंतता काय करावं. साधना करावी, कर्मयोगी बनावं. आपल्याला प्रत्येकापुढे हां मी तुझ्याशी प्रेमाने वागे, मी तुला आदर दे, जर तू माझ्या या अटींमध्ये बसलात तर. तू काय मेनू कार्ड घेऊन येतो का ना, नात्याचं मेनू का. रोज मला सकाळी गुड मॉर्निंग करतो, टिक मारतो. रोज मला स्माइली पाठवतो, ओके टिक मार. मला भेटल्यावर छान स्माइल देते, टिक मार. मला अधूनमधून सरप्राईज देतो, ओके टिक मार. मी काही बोलो खूप छान आहे असं म्हणतो, टिक मार. असे जर तुमची जर मेनू कार्ड असेल तर तुम्हाला एखादा डोंगीत भेटू शकतो. रिअल तर मला भेटणार नाही लाईफनं, आहे की नाही. आपलं मेनू कार्ड बघा, ऐश्वर्या रायसारखे डोळे पाहिजे, मधु बाळासारखे होठ पाहिजे, केस स्मिता पाटीलसारखी पाहिजे. ते मेनू कार्ड ऑर्डर करतोय का. छत्रपती संभाजीसारखं बलगंड शरीर पाहिजे, आहे की नाही. छत्रपती शिवाजी राजेंसारखी दूरदृष्टी पाहिजे, महाराणा प्रताप सारखा शूर पाहिजे. असे गुण असलो ते मेनू कार्ड आहे. हां हॅलो, आजकाल बघा ना तुम्ही विवाहाचं जे आहे ना नोंदणी, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन वाचा. रंग काय मागणी काय आहे, 1 लाखापेक्षा जास्त पगार पाहिजे, स्वतःचा फ्लॅट पाहिजे, स्वतःची 4 व्हीलर पाहिजे, आईवडील सोबत नका. असं नाही आहे, असं आहे की नाही आहे. हां म्हणजे थोडक्यात समस्या ही आहे आपली की आपण जीवनाला असं एक साचेबंद करून ठेवलेत आहे आणि म्हणून तुमचं जीवन काय झालेलं आहे, गुंतागुंत. तुम्ही अशी गोष्ट शोधताय जी या पृथ्वीतलावर उपस्थितच नाही. बरं ठीक आहे, ती उपस्थित झाली तर तुम्ही तिच्या पात्रतेचे आहात का, हा पहिला प्रश्न. बरोबर आहे. आणि म्हणून जीवनामध्ये मित्रांनो आज सगळ्यांची गुंतागुंत झाली आहे, कारण आपण काय शोधतो हे मलाच माहीत नाही. मी मोबाईल उचलतो आणि व्हिडिओ चालू करतो, मी काय बघायला मोबाईल उचललो आहे हेच माझ्या लक्षात नाही किंवा मला माहितीच नाही. अशा वेळेस माणसं गुंतून जातात. ज्याला आपला रस्ता माहिती आहे तो त्या ट्रॅफिकमध्ये गुंतागुंतीत अडकेल का. ज्याला दिशा माहिती आहे, ज्याला आपली मंजिल माहिती आहे, ज्याला रस्त्याचं एकदम पूर्णपणे एक स्पष्टता आहे, तो आपल्या रस्त्याने पुढे पुढे सरकता. पण ज्याला माहीत नाही तो सतत 5 चौकात गेला का हो हे कुठे आहे, त्याला काय हो हा रस्ता कुठे जातो, तो म्हणतो नाही रस्ता कुठे जात नाही, गाड्या जातात. एकाने विचारलं का ते अमुक गाव तिथं जायला किती वेळ लागेल,
तर मग तो अर्धा तास लागेल आणि हा 5 मिनिटात पोचणार. त्यांनी विचारलं सायकलवाला होतं ना, सायकलवाली जर सल्ला दिला तर तो त्याचाच वेळ सांगेल ना. कळतं का तुम्हाला? असं बऱ्याच वेळा होतं की रस्त्याने जाताना मोटरसायकलवाल्याला आम्ही विचारतो की आमच्या गावाला रस्ता कोणता आहे, तो आम्हाला मोटरसायकलचा रस्ता सांगतो आणि मध्ये जाऊन आमची गाडी बुतके रस्त्यावरून खाली घसरते. का? तो मोटरसायकलचा रस्ता असतो, खुशकीचा मार्ग, शॉर्टकट. कळते का तुम्हाला? म्हणजे आपण गुंतागुंत ह्याच्यामुळे आपल्या आयुष्याची होते की आपल्याला क्लॅरिटी नसते. मग कोणी पण येतो ऐरागॅराने आपल्याला सल्ले देतो आणि आपल्या जीवनाची दानादान करतो. आणि म्हणून आपल्याला हे कळणं गरजेचं आहे जीवनामध्ये की आपण जर तृप्तता जर शोधली जीवनामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही तृप्त राहून, समाधानी राहून, आनंदी राहून जर गोष्टी करायला लागला तर तुमच्या जीवनामध्ये गुंतागुंत शिल्लक राहणार. कोणाकडून काही अपेक्षा करणार. आजपर्यंत कोण कोणाच्या अपेक्षेला खरं उतरलंय का? एक नाव सांगा. आपण तरी उतरलोय का? हां, आपल्याला जे हवं आहे ते आपण इतरांना देतोय का? हॅलो, आपण जे दाखवतोय खरंच आपण तसे आहोत का? मला सांगा, जो जसा आहे तसा जर समाजाला दिसत असेल तर त्याच्या जीवनात गुंतगुंत होईल का? अशी ही बनवाबनवी मात्र होईल. घरात बाई म्हणून राहायचं, बाहेर गेलं बाप्या व्हायचं. नर आहे का मादी इथेच कळत. गोलमाल हे बाई कोण माल माल गोल म्हणून ते कारखाने आम्हालाच गुंतागुंत हवी आहे. ही समस्या आहे माणसाची. नकळत कुठेतरी अंतःकरणामध्ये खोलवर तुम्हीच विचार केलेला आहे की मला गुंतागुंत हवी आहे, मला कोणाला तरी गुंतवायचं आहे आणि म्हणून मी पण गुंतवलो आहे. बरोबर आहे. तुम्ही ह्या मिनिटाला सर्वांपासून मुक्त होऊ शकता. ह्याच मिनिटात सर्वांना मुक्त करू, सर्वांना मुक्त करा. तुमच्या नात्यांना मुक्त करा, तुमच्या अपेक्षांना मुक्त करा, तुमच्या इच्छांना मुक्त करा, तुमच्या वासनांना मुक्त करा. तुम्हाला वाटतंय ना, बोला ना. ज्याच्याबरोबर तुम्हाला जे वाटतं ते बोला. त्याच्याबरोबर स्माइल करायची, म्हणायचं माहिती बघित राहायचीच आहे. कालचं उदाहरण आहे, वरती दुकानावर बोर्ड SCT वैदिकचा लावायचा आणि आतमध्ये मला दुसऱ्याच कंपनीचं विकायचं. म्हणजे असं झालं होतं, मंगळसूत्र एकाच आणि फिरायला दुसऱ्याच बरोबर. अरे मी म्हणतो काय गरज आहे ते मंगळसूत्र लावायचं? राजोसपणी करा ना, लपून छपून का कर? हां, आहे की नाही? लग्न करताना सांगा मी तुझ्या बंधनात राहणार नाही, मी फ्री बर्ड आहे, मी ह्या फांदीवर त्या फांदीवर उडत. तुम्हाला चालेल, तुम्ही पण सगळ्या फांद्यांवर उडा, मला काय अर्थ. हां, मग ठीक आहे. अमेरिकेमध्ये अशी संस्कृती आहे. हां, पोरगं चांगलं वयात येईपर्यंत त्याच्या आईने 2-3 लग्न केले असतात. ते सरासरी आहे तिकडे, फार विशेष नाही आहे. म्हणून तिकडे मदर्स डे साजरा करावा लागतो, फादर्स डे साजरा करावा लागतो. सांगण्याचं तात्पर्य आहे त्यांनी जीवनाची गुंतागुंत खूप काय केलेली आहे, वाढवलेली. बरोबर आहे. आपल्याकडे जीवनाची गुंतागुंत पहिल्यापासूनच नाही, एकदम क्लॅरिटी आहे, लक्षात. आणि म्हणून तिकडच्या शास्त्रज्ञांनी किती शेकडो वर्षातील शोध लावताय. काही पृथ्वी गोल का फिरते आणि चंद्र तिच्या भोवती का फिरतो आणि हे सगळे म्हणून सूर्याभोवती का फिरता आणि आता म्हणतात सूर्यमालाच फिरते, नाही आता म्हणतात आकाशगंगाच फिरते गोल गोल, आता तर म्हणतात सगळं ब्रह्मांडच फिरते. पण हे आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वीच सांगितलं ना. 9 ग्रह आहे, सूर्य आहे, हे सर्व त्यांनी अगोदरच सांगितलं. म्हणजे ज्या गोष्टींचा शोध लावण्यासाठी त्यांनी जर शरीराला जर कमी खाऊ घातलं, उपवास जर धरला तर शरीर निरोगी राहतं. कमीत कमी 8 दिवसातून 15 दिवसातून एक तरी त्याला उपवास 24 तासाचा घडायला पाहिजे, हे त्यांनी तिकडून शोध लावला आता. आणि आपण एकादशी हजारो वर्षापासून धरतो, निर्जळी एकादशी, निरंकार. आता ते शोध लावलेले की फास्टिंग केलं का कॅन्सर कमी होत. कळतं का सगळ्यांना? म्हणजे गुंतागुंत कोणी वाढवली? आपल्या अपेक्षांनी वाढवली. म्हणून आज एकच संदेश आहे सर्वांना, जर तुम्ही गुंतलेले असाल
तर तुम्ही व्यस्त राहू शकत नाही. कारण तुम्ही गुंतलेला माणूस व्यस्त कसा होईल हो? कशामध्ये? एखाद्या दलदलीमध्ये खाली चाललाय आणि मस्तपैकी आंबा खाताना रस घेतो, त्याचा आनंद घेतोय, असा पाहिला का तुम्ही? हां, त्याचा जीव चाललाय गटमय खबे खाट, पुढच्या क्षणी त्याचा आंब्यापर्यंत गाळी. सिंपल आहे. तुम्ही कुठल्याही कामामध्ये तुमचं मन कधी लागेल? तुम्ही कुठे गुंतलेले नसाल, ज्या कामातून तुम्हाला जर अपेक्षा असेल तर मग तुमचं मन लाग, मग ते लागलेलं नसतं, ते गुंतलेलं असतं. हॅलो. आणि म्हणून त्या गुंतण्याबद्दल तुम्हाला एक प्रकारची भावना तयार होते. समजा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये गुंतले आणि त्याच्यातून तुम्हाला अपेक्षित जर साध्य नाही झालं, तुम्हाला त्याचा काय येतो? राग आहे, पश्चाताप. राग जर नाही करू शकले तर मग काय होतो? पश्चाताप, ग्लानी, त्याग, अपराधी भाव काय. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये ह्यामुळे घडतात की आपण गुंतण्यालाच व्यस्तता समजतो. मी बिझी आहे. हां, आज प्रत्येक ठिकाणी घाई, रस्त्याने घाई, तिकडे कार्यक्रमाला गेला का तिथून निघायची घाई, सगळी ते घाई. हा निवांत झाल्यावर नेमकी करतो काय बरं? पाहा, काय करतो? काही लिहू, टाईमपास, बरोबर आहे ना? आणि मग टाईमपास करण्यात तुम्ही व्यस्त नाही असू शकत. टाईमपास करण्यात माणूस गुंतलेला असतो. तुम्ही एक लक्षात ठेवा व्याख्या, फक्त जेव्हा तुम्ही निर्मिती करता ना तेव्हाच तुम्ही व्यस्त होऊ शकता. जेव्हा तुम्ही काहीतरी निर्मिती करता तेव्हाच तुम्ही व्यस्त होऊ शकता. मनोरंजन आणि आळस आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कधीही व्यस्त असू शकत नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी की पुढच्या काळामध्ये स्वतःला विचारलं पाहिजे, मी व्यस्त आहे तर मी गुंतलेलो आहे, स्वार्थ आहे तर मी गुंतलेलो आहे, आणि परमार्थ आहे तर मी व्यस्त आहे. लक्षामध्ये तुम्ही नेहमी व्यस्त असलं पाहिजे कशा ना कशामध्ये. मी कधी कधी म्हणतो, अरे रिकामा मन सैतानाचं घर. खरं आहे, तुम्ही रिकामी असले की सैतान तुमच्या डोक्यात घुसतो. तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि तुमच्या डोक्यात सैतान आहे म्हणजेच तुम्ही व्यस्त नाही, तुम्ही गुंतलेले. ते की सोपं आहे, अजून ते की सांगू तुम्हाला. म्हणजे म्हणून व्यस्त जर व्हायचं असेल तर सेवा करा, व्यस्त व्हायचं असेल तर कर्मयोग साधा, व्यस्त राहायचं असेल तर भक्ती करा. बरोबर आहे ना? अरे तो बोरा कुंभार भजनामध्ये एवढा व्यस्त होता, एवढा तल्लीन होता की पोटचं पोरगं पायाखाली तुरवलं गेलं गाळामध्ये तरी त्या द्यायची सूद नाही. एवढं तल्लीन झालं पाहिजे. भक्त पुंडलिकाच्या मांडीवरती जेव्हा आईवडिलांचे दोघांचे ज्यावेळेस शिर होतं, ते झोपलेले होते, तेव्हा परमेश्वराने भोंग्याच्या रूपाने त्याच्या मांडीमध्ये दंश केला आणि ते त्याचा मांडी पोखरली. तो आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये एवढा व्यस्त होता की त्याला त्याच्या शरीराचं भान सुद्धा, देहभान विसरलं. तो खरा सेवक कोणाचा होता? आईवडिलांचा. देव त्याचा भक्त बनला बघा तिनं, देव त्याच्यासाठी माझ्या लक्षामध्ये. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये काय राहिलं पाहिजे? सर्वांनी व्यस्त राहिलं पाहिजे, तल्लीन राहिलं पाहिजे आणि समर्पित राहिलं पाहिजे. तुम्ही जीवनात कुठेही जरी गुंतला, तुम्ही एखादं नातं गुंतागुंतीच तयार करता कारण अपेक्षा आहे. तुम्ही एखादं करिअर नोकरी गुंतागुंतीची तयार करता कारण अपेक्षा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये निस्वार्थी भावाने उतरा. काही पण छोटी छोटी गोष्टसुद्धा निस्वार्थी भावाने करा. हे ईश्वरा, तुला ह्या जीवनाचा काय उपयोग करून घेता येईल तो करून घे, मी तुझ्या या महान कार्यासाठी उपलब्ध आहे. बस एवढी जर भावना मनात ठेवून जर केलं, तुम्ही नेहमी व्यस्त राहात आणि कुठेही गुंतणार